देवाच्या लोकांनी त्याची आज्ञा मोडली, म्हणून त्यांच्या शत्रूंनी त्यांना गुलामगिरीत न्यावं असं देवानं होऊ दिलं. शत्रूंनी यरूशलेम शहराचा नाश केला आणि त्यांच्या स्वतःचा देश बाबेल इथं असंख्य यहुद्यांना घेऊन गेले. बाबेलमध्ये नेण्यात आलेल्या यहुद्या दानिएल हा देखील होता. त्याचा देवावर विश्वास होता आणि तो दररोज 3 वेळा प्रार्थना करत असे. देवानं दानिएलला आशीर्वादित केलं आणि दानिएल त्या देशातील एक सामर्थ्यशाली पुढारी झाला. काही पुढाऱ्यांना दानिएल बद्दल ईर्ष्या वाटू लागली, म्हणून त्यांनी एक नवा कायदा काढला. लोकांनी केवळ दारियावेश राजाचीच प्रार्थना करावी. जो कोणी ही आज्ञा मोडेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येणार होतं. दारियावेशनं याला सहमती दिली. दानिएलनं देवाकडे प्रार्थना करणं चालूच ठेवलं आणि त्याला अटक करण्यात आली. दारियावेश उदास, त्याला दानिएल प्रिय होता. त्याची फसवणूक झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं, परंतु तो कायदा बदलू शकत नव्हता. म्हणून दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. सिंहाने गर्जना केली आणि ते दानिएलच्या जवळ आले. मग एक देवदूत तिथं प्रकट झाला. सिंहाने त्याला पाठवलं. त्या देवदूतानं सिंहांची तोंड बंद केली. ती रात्र दानिएलला तिथंच घालवली. त्याला दारियावेश दानिएल जिवंत आहे का नाही हे पाहण्यासाठी मला वाचवण्यासाठी देवानं एक देवदूत पाठवला. राजा आश्चर्यचकित झाला. दानिएलला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढण्यात आलं. मग दानिएलचे शत्रू त्या गुहेमध्ये टाकण्यात यावे असा आदेश दारियावेश राजाला दिला. सिंहांनी त्यांना लगेच फाडून टाकले. आपल्या सर्व राज्यातील प्रत्येकानं दानिएलच्या सामर्थ्यशाली आणि जिवंत देवाची उपासना करावी असा आदेश देण्यात आला.